मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे परफेक्ट 34 साईजमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे आपल्याला सर्वात आधी अस्तरवरती मापे टाकून घ्यायचे आहेत। ओपन करून घेते पूर्ण, हे अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। बंद बाजू माझ्या बाजूला हे लक्षात ठेवा। सर्वात आधी कपडा एका लाईनीमध्ये आहे का बघा। बऱ्याच वेळा काय होतं, कपडा क्रॉसमध्ये सुद्धा असू शकतो, बघू शकता थोडंसं क्रॉसमध्ये आहे। सर्वात आधी इथे पट्टीचा वापर करायचा आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे। तर सर्वात आधी उंची शोल्डरपासून इथपर्यंत उंची मोजून घ्यायची आहे। ते पासा टेप पकडायचं इथपर्यंत। माझी इथे 14 इंच तयार आहे, तुमची बघा किती आहे त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्या। इथे वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं, इथे सुद्धा जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं, त्यासाठी तयार उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवत जा नेहमी। आता इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते, नाही तर सर्वात आधी काय करत जा, नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे तयार उंची किती आहे ते बघायचं। हे एवढी आहे ना, एक मार्किंग करून घ्यायचं, आलं लक्षात। आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच लागतं ना, म्हणून लगेच वरच्या बाजूला 1 इंच वाढून घ्यायला फक्त विसरू नका। आता इथे मी फक्त असं मार्किंग करून घेते। आता इथे शोल्डर 6 इंच मार्किंग करून घेते। शोल्डरसाठी इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं। जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मुंडा मार्किंग करून घेते 6 इंच। हे इथे मी 6 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे। एक लाईन ओढून घेते ह्या बाजूला, व्यवस्थित झालं। आता ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते, हे अशा पद्धतीने। गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे मी गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। आता तयार गळा बघायचा आपला किती आहे। ब्लाऊजचा तयार गळा म्हणजे एवढीच पट्टी लक्षात ठेवा, मोजून घ्यायची, किती भरते ते बघायचं। माझी इथे 4 इंच भरते, मग त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं। लक्षात ठेवा, तुमचं किती सुद्धा असू द्यात, कोणाकोणाला डीपमध्ये आवडतो, कोणाला थोडासा वरती आवडतो, असू द्यात, काही प्रॉब्लेम नाही आहे। गळा मोजून घ्यायचा, आपला किती भरतोय तो बघायचा। हे अशा पद्धतीने बघून घ्यायचं, किती भरते, माझं एवढं भरते, मग मी त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेणार। ते कुठं लागतं, इथे अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल, त्यासाठी तयार गळा अधिक 1 इंच लक्षात ठेवत जा नेहमी। आता सर्वात आधी काय करायचं, तयार गळा नाही लक्षात आलं तर हे तयार गळा अधिक 1 इंच वरच्या बाजूला लगेच असं मार्किंग करून घ्या, लक्षात ठेवा। शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला, त्यासाठी इथे आपलं तयार गळा अधिक 1 इंच मार्किंग करून झालेलं आहे। आता ह्या बाजूला गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। एक लाईन ओढून घ्यायची आहे। या सुद्धा बाजूला मी एक लाईन ओढून घेते, हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा। ब्लाऊज घ्या मापाचा, म्हणजे लक्षात येईल पटकन। आणि शक्यतो काय करायचं, हुकाची बाजू घेत जा, ते लक्षात ठेवायचं नेहमी। ब्लाऊज असा ठेवून घ्या, हे अशा पद्धतीने। मी सुद्धा हीच पद्धत वापरत असते, हे मार्किंग सुद्धा केलेलं आहे। आता शिलाईची पहिली टिप नाही लक्षात आलं तर ही पद्धत वापरत जा, ते लक्षात ठेवायचं आहे। हे शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्यायची। आता 1 नंबरचं हुक आहे ना, हे असा टेप पकडायचं तिथे, आणि आपण जिथपर्यंत शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घेतलं तिथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं। किती भरते माझं, इथे 8.5 इंच भरते, आलं लक्षात, म्हणजे एकच बाजू भरली। मग काय करायचं, तेवढंच माप आपले ते टाकून घ्यावं लागतं, लक्षात ठेवत जा। हे तेवढंच माप आपण फक्त काय केलेलं आहे, एकच बाजू मोजून घेतली म्हणजे पूर्ण ब्लाऊजचा चौथा भाग झाला, आलं लक्षात। त्यासाठी इथे मार्किंग करून घ्या आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घेत जा। 2 इंच घेतलेलं आहे, म्हणजे काय होतं, जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तरी उसवायला आपल्याला जागा हवी असते, त्यासाठी ज्यांना कमी पडतं त्यांनी 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता। इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन तुम्ही ह्या बाजूला 2 इंच सुद्धा ठेवू शकता। आणि कोण कोण काय करतं, नवीन असतो आपण, जागा कमी राहते, त्यांनी 2.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालतं। मग सराव झाला, बरोबर आलं की मग तुम्ही 2 इंच सुद्धा ठेवू शकता ह्याच्यामध्ये। इथे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, असं पकडायचं आणि मध्य करून घ्या। इथे मी मुंड्यासाठी मध्याचं मार्किंग करून घेतलं, हे अशा पद्धतीने। आता पाठीचा मुंडा 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या। इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते, हे असा कोपरा मार्किंग करून घ्या, हे अशा पद्धतीने। मग काय करायचं, हे ह्या बाजूने दिला तरी सुद्धा चालेल, फक्त इथे असा आकार टच झाला पाहिजे, लक्ष देऊन बघा फक्त, हे अशा पद्धतीने।
इथपर्यंतच. हे पहा अशा पद्धतीने, फक्त अर्धगोल आपला इथे आकार आला पाहिजे, लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने बरोबर होऊन जाईल. सोपं झालं. आता इथे आपल्याला कमरघेर मोजून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं फिटिंग चुकत नाही म्हणूनसाठी समजून सांगते. हे पहा इथून टेप पकडायचा असा. तुम्ही सुद्धा तुमचा ब्लाऊज घेत जा, म्हणजे पटकन लक्षात येईल, त्यासाठी मी तुम्हाला ब्लाऊजवरून दाखवत असते. हे पहा असं पकडायचं कडेपासून ना. हे पहा असं. हे पहा अशा पद्धतीने पकडून पूर्ण असं मोजून घ्या. आता माझं 29 भरतं या, कोणाचं तर हे माप असणार आहे. हे पहा एवढं भरलं. आता ह्याचे काय करायचे, 4 भाग करावे लागतात, कारण की इथे आपण छातीचा सुद्धा चौथा भाग टाकला, म्हणूनसाठी इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकावा लागणार. माझं एवढं आलं, तुमचं बघायचं आपलं किती आलेलं आहे, मग त्याचा बरोबर चौथा भाग काढून घ्यायचा. आता 2दा टेपचा वापर करून 2दा निम्म करावं लागतं. आता इथपर्यंत आलं ना माझं, मग मी काय करणार, टेपचं हे टोक आहे ना ह्याच्यावरती ठेवून घेणार, म्हणजे माझं हे जेवढं आलेलं आहे ना, लक्ष देऊन बघा, त्याच्यावरती हे टेपचं टोक ह्याच्यावरती असं ठेवून घेतलं मी. हे अशा पद्धतीने एकदा निम्म झालं, एवढं आलं. हे पहा एवढं आलं. आता मग मी काय करणार, परत एकदा निम्म करून घेणार, त्याच्यावरती हे परत टेपचं टोक ठेवून घेणार. हे पहा झाला परफेक्ट चौथा भाग, आलं लक्षात. हे पहा आता ते माप चौथा भाग इथे टाकून घ्या, ते लक्षात ठेवायचं नेहमी. झालं बरोबर. आता परफेक्ट फिटिंग कमरघेरची त्याच्यावरती येणार तुमची, आलं लक्षात. आता ह्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या, पाठी टक्स देण्यासाठी 1 इंच वाढवून घेतलं, आणि 2 इंच शिलाई मार्जिन, लक्षात ठेवायचं नेहमी. 2 इंच शिलाई मार्जिन, 1 इंच सुद्धा इथं वाढवून घ्यावं लागतं, लक्षात ठेवत जा. तेव्हा तुमची कमर फिटिंग हे पाठी टक्स देण्यासाठी लागतं, आणि 2 इंच शिलाई मार्जिन, आलं लक्षात. आता इथे आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे लाईन ओढून घ्या. हे पहा म्हणजे चुकत नाही. आता झालं बरोबर. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे असंच ठेवणार आहे मी, चौकोनी गळा इथे. हे पहा आहे असंच कटिंग करून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार इथे गोल गळ्याचा आकार दिला तरी सुद्धा चालेल. हे पहा इथे मी चौकोनीच गळा ठेवणार आहे, बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने कटिंग व्यवस्थित झालं. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे 2 इंच घेतलं होतं का नाही आपण इथे, त्याच्या इथे पहिली लाईन असा टेप पकडायचा तिथे. हे पहा अशा पद्धतीने, आणि मध्य करून घ्या 1. झाला मध्य बरोबर. आता इथे तुमचा गळा इथे तयार होईल ना. आता ह्याच्या उंचीचं बरोबर असं मार्किंग करून घ्या, पाठी टक्स देण्यासाठी. हे पहा बरोबर माझं इथे 4.5 इंच भरते. हे पहा व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण इथे 1 इंच घेतलं होतं का नाही, तिथं काय करायचं, ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या, म्हणजे बरोबर होऊन जाईल. आता मग काय करायचं, इथे असा त्रिकोण तयार करून घ्यावा लागेल. हे पहा अशा पद्धतीने बरोबर झालेलं आहे. आता इथे मध्य आहे ना, थोडंसं कट देऊन घ्या इथे बरोबर, म्हणजे ह्या सुद्धा बाजूला व्यवस्थित होऊन जाईल, ते लक्षात ठेवा. आता इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून घ्या, लगेच एकसारखं आलं पाहिजे म्हणूनसाठी, दोन्ही सुद्धा बाजू म्हणजे कमी जास्त होत नाही आहे. मग ह्या बाजूला अर्धा इंच, ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घे. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत, तेव्हा पाठीच्या बाजूची फिटिंग एकदम अशी व्यवस्थित आणि एकसारखी होऊन जाते, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला समोरची बाजू कट करून घ्यायची आहे. इथे आपल्याला बाही कटिंगसाठी होईल, आणि इथे मी ठेवून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथं काय करायचं आहे, हे पहा असं ठेवते. आता इथे ना ह्या बाजूला सुद्धा थोडीशी जागा ठेवा, लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला थोडंसं मार्किंग त्यासुद्धा बाजूला येणार आहे, आणि इथे सुद्धा येणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. इथं आपली बाही कटिंग होईल. हे पहा बरोबर आपलं घडीचं मार्किंग सुद्धा इथे बसणार आहे. वाटलंच तर काय करा, असं बघून घ्या बसतंय का. हे पहा अर्धा इंच कमी करून घेते, नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगत असते तीच पद्धत. परत एकदा समजून सांगते. इथे ना अर्धा इंच मार्किंग करून घ्या, मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने मोजून घ्यायचं, बरोबर भरते. आता हे आपण इथे मार्किंग करून घेतलं का, असं टेप ठेवायचं तिथे, आणि ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत वापरायची. अर्धगोल आकारामध्ये असं मोजून घ्या, किती भरतंय, 9 इंच भरतंय.
तेवढंच घ्यायचं, कारण की इथे आपल्याला बाहीसुद्धा जोडायला पुरली पाहिजे. म्हणूनसाठी हे आपलं परफेक्ट बाहीचं घडीचं मार्किंग झालं. आलं लक्षात? हे पहा माझं एवढं भरलं ना, असं लिहून ठेवा आपलं किती भरलं लगेच इथं, म्हणजे घडीचं मार्किंग करायला सोपं जातं. त्यासाठी मार्किंग करून झालेलं आहे असं लिहून घ्यायला फक्त विसरू नका. हे पहा डबल कपडा आहे, इथे आपण घडी त्या पद्धतीने टाकली होती ना, आता अशी घडी करून घेते परत एकदा, म्हणजे 4 पदर होतील इथे. ही बाजू आपली ओपनच होणार आहे लक्षात ठेवा, ही फक्त एक बाजू बंद राहते लक्षात ठेवा. हे पहा असं घडीचं मार्किंग करून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघा आपलं किती भरलं होतं, माझं 9 इंच भरलं होतं ना. आता इथे बघते मी माझं 9 इंच भरतंय का. हे पहा बरोबर भरतं इथपर्यंत. जेवढा लागतो तेवढाच कपडा वापरा. हे पहा जेवढा लागतो तेवढाच कपडा इथे मी घेते. मार्किंग करून घेते. माझं जेवढं भरलं ना तेवढं इथे मी ही बंद बाजूपासून ह्या बाजूला मार्किंग करून घेतलं. 9 इंच जेवढं भरलं तेवढंच घेतलं. तुमचं बघा किती भरलेलं आहे तेवढंच घ्या, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरेल, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या बाजूला असा मी कपडा फिरवून घेतला. आता इथे आपल्याला बाहीची उंची जिथे तयार आहे तिथे एक मार्किंग करून घ्या आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं. तुम्हाला किती ठेवायचे आहे आवडी अनुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथे मी 5 इंच तयार ठेवणार आहे आणि 1 इंच वाढून घेणार आहे. शिलाई मार्जिंग लागतं ना, तयार उंची अधिक 1 इंच. हे पहा सर्वात आधी मी काय करणार, तयार उंची मला किती ठेवायची आहे मार्किंग करून घेते आणि ह्याच्यामध्ये हे पहा तयार उंची आणि ह्याच्यामध्ये 1 इंच वाढून घेते वरच्या बाजूला लगेच. हे पहा लक्षात ठेवा, तयार उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे. घडीचं मार्किंग करून झालं, उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे. आता कपडा असा फिरवून घेते. बंद बाजू आहे लक्षात ठेवत जा, ही आपली ओपन बाजू होणार आहे. आता इथे मी बंद बाजूने 1 इंचावरती मार्किंग करून घेते. 1 इंच घेतलं. आता वरून येणारं माप बाहीच्या उंचीनुसार इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंचावरती लक्षात ठेवत जा. हे पहा इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता ह्या बाजूला इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते. नेहमीप्रमाणे 2 इंच घेतलेलं आहे, मुंडा पुढे मागे होऊ नये म्हणून 2 इंच घेतलं, 2 लिहून ठेवते. आता इथे काय करायचं, दंड घेर. बंद बाजू आहे, ही बंद बाजू असं पकडायचं. हे पहा बंद बाजू ही बंद बाजू, सोपं सांगते. हे पहा असं ठेवायचं. इथे बंद बाजूला झाली पाहिजे असं ठेवायचं आणि शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्यायचं. हे पहा शिलाईची पहिली टिप म्हणजे दंडघेर फिटिंग. आलं लक्षात? हे पहा मार्किंग करून झालं आणि 2 इंच शिलाई मार्जिन लगेच घ्या मार्किंग करून. हे पहा 2 इंच शिलाई मार्जिन जरी फिट्ट झालं तरी उसवायला सोपं पडतं. आलं लक्षात? दंडघेर अधिक 2 इंच ठेवतच जा. आलं का लक्षात तुमच्या? हे पहा इथे मी 2 इंच जास्तीचं घेतलेलं आहे, तुम्ही सुद्धा ती पद्धत वापरत जा. आता इथून इथपर्यंत अंतर जोडून घेते. हे जास्तीचं आहे ना ते घ्यायचं नाही आपल्याला. आता इथे आपल्याला परफेक्ट असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा इथून इथपर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा सर्वात आधी उंच आकार थोडं मार्किंग करत द्या. हे पहा अशा पद्धतीने नक्की जमणार तुम्हाला. अशा पद्धतीने द्या सर्वात आधी. हे पहा नंतर हा थोडासा असा खोलगट आकार. हे पहा अशा थोडं मार्किंग करत असा आकार देऊन घ्यायचा आहे. थोडक्यात हा माशासारखा आकार असतो. हे पहा नंतर त्याच्यावरून असं मार्किंग करून घ्या. आणि जर तुम्हाला डायरेक्ट आकार जर देता आला तर डायरेक्ट सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये देऊ शकता. हे पहा नंतर अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला बघता सुद्धा येतं की आपला आकार इथे बरोबर आलेला आहे का. आलं लक्षात? आता ही खोलगट बाजू असते ना, खोलगट बाजू असते समोरच्या बाजूला, नेहमी लक्षात ठेवत जा. बऱ्याच वेळा बाही जोडताना चुकतं, त्यासाठी एका बाजूला असं मार्किंग करून ठेवायला विसरू नका. आता इथे काय करायचं, हे कट करून घ्या. हे जास्तीचं घ्यायचं नाही, इथून घ्या. हे आपण 2 इंच घेतलं का ना इथे, तिथून ना हे पहा इथपर्यंत हे दोन्ही सुद्धा म्हणजे 4 पदर झाले. हे पहा हे 4 पदर झाले, सोबत कट करावे लागतात. आता ही बाजू हे 4 सुद्धा पदर सर्वात आधी लक्षात ठेवत जा. हे पहा सर्वात आधी वरचा आकार. हे पहा इथपर्यंत मी कट करून घेतलं. आता मध्यावरती मार्किंग करून घेते बाही जोडताना. हे पहा कट देऊन घेतला. आता ह्यामधले 2 पदर बाजूला घ्यायचे.
2 पदर ही झाली आपली पाठीची बाजू असते, म्हणजे पाठीच्या मुंड्याला जोडतो ती बाजू असते. आणि ही आपली समोरच्या मुंड्याला जोडतो म्हणजे खोलगट बाजू असते. आत्ताच आपण इथे मार्किंग सुद्धा करून घेतलेलं आहे. आलं का लक्षात? आता इथे बघू शकता, इथून हे 2 इंच आपण घेतलं का ना, ते इथून ही लाईन आहे का आपली, तिथून हे असं कट करून घ्या. हे अशा पद्धतीने ते इथपर्यंत हे आपण मार्किंग केलं का नाही मगाशी, तिथपर्यंत हे असं. आता दाखवते तुम्हाला इथे मी. हे मध्य असा ठेवला, इथून हे अशा पद्धतीने इथे ना आपलं जुळवून आलं पाहिजे, ते लक्षात ठेवत जा नेहमी कटिंग करताना. आता इथे बघू शकता, हे ही आपली पाठीची बाजू आपण अशी ठेवून घेतली. आता इथं काय करायचं आहे, ह्या बाजूला फक्त कपडा फिरवून घेतला मी, फक्त तुम्हाला इथे दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्यासुद्धा. आता इथे काय करायचं, सर्वात इकडे घेते मी, थोडंसं जागा आहे ना आपली म्हणूनसाठी. हे असं ठेवलं. आता इथे काय करायचं, सर्वात आधी पाठीची बाजू आपल्याला आहे अशीच मार्किंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी इथे मी एक लाईन ओढून घेते. हे इथे आपण गळा कट करून घेतला म्हणूनसाठी हे ह्याच्या लाईनीमध्ये ही आपली गळ्याची बाजू आहे ना, एवढीच पट्टी, त्याच्या लाईनीमध्ये एक लाईन ओढून घ्या. इथे लाईन ओढून झालेली आहे म्हणजे ही आपली गळारुंदी असणार समोरच्या बाजूची. आता इथं काय करायचं, बाकीचं राहिलेलं इथून आहे असंच मार्किंग करून घ्या इथपर्यंत. हे बघू शकता, मी आहे असंच मार्किंग करून घेतलं. आता हे मी बाजूला ठेवून घेते. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता सर्वात आधी समोरचा मुंडा मार्किंग करून घ्यावा लागतो. हे एक लाईन अशी ओढून घ्या. इथे एक लाईन ओढून झाली. आता ह्या बाजूला असा कपडा फिरवून घेते. इथे सुद्धा एक लाईन ओढून घ्या. हे अशी. आणि शक्यतो काय करायचं, पट्टीचा वापर करायचा, म्हणजे काय होतं, व्यवस्थित होऊन जातं. म्हणजे लाईन ओढायला तुम्हाला म्हणजे क्रॉस जाणार नाही म्हणूनसाठी समजून. हे असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. आलं लक्षात? हे व्यवस्थित मार्किंग करून झालेलं आहे. आता कोपरा आहे ना, हा आकार घ्यायचा नाही बरं का, हा पाठीच्या बाजूचा आहे, तो आकार घ्यायचा नाही आहे. आता हा कोपरा आहे ना, असं मार्किंग करून घ्या. आता इथं काय करायचं, 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. समोरचा मुंडा 1.5 इंच घ्यायचा आहे. इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी. आलं लक्षात? 1 ला 2 लाईनी कमी. पाठीमागचा मुंडा त्याच्या आतल्या बाजूला येणार थोडंसं, ते लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं, आपण इथे 2 इंच घेऊया मार्किंग करून, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. हे इथं आता इथून आकार देऊन घ्या इथपर्यंत. हे अशा पद्धतीने सोपं पडेल. आता गळारुंदी 2.5 इंच बरोबर भरते. हे इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता कपडा फक्त असा फिरवून घेते. आता ही आपली समोरची बाजू आहे. समोरच्या बाजूने इथे आपल्याला 1.5 इंचाने उंची वाढवून घ्यायची आहे. का वाढवून घ्यायची, बऱ्याच वेळा काय होतं, समोरच्या बाजूने उंची कमी होते किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज उचलल्यासारखं होतं. म्हणूनसाठी समोरच्या बाजूने आपल्याला इथे 1.5 इंचाने उंची वाढवून घ्यायची आहे. ते लक्षात ठेवा. इथे मी 1.5 इंचाने उंची वाढवून घेते. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे, म्हणजे समोरच्या बाजूने सुद्धा ब्लाऊज बसायला परफेक्ट बसतो. ते लक्षात ठेवायचं आहे. हे उंची वाढवून घेतली, एक अशी लाईन ओढून घ्या. ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे आपला समोरचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने गळा, शोल्डर आहे हा आपला गळा, असा ठेवून घ्या व्यवस्थित आकारामध्ये. हे अशा पद्धतीने झालं पाहिजे. आता इथे काय करायचं, शक्यतो पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल, किंवा मोजता आला तर डायरेक्ट असं मोजून घेऊ सुद्धा शकता. हे असा टेप पकडायचा. इथे किती भरते, माझं 6.5 इंच गळा आहे. 6.5 इंच तयार गळा आहे. तुमचा जेवढा असेल तेवढा, आणि गळा आहे तेवढा टाका. बरेच व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत. आहे तेवढा टाकते गळा. गळारुंदी 2.5 इंच. एक लाईन ओढून घेते. ह्या सुद्धा बाजूला मी एक लाईन ओढून घेते. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी गोलच गळ्याचा आकार ठेवणार आहे. हे अशा पद्धतीने.
तर एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. शोल्डर आहे, शोल्डरचा मध्य करून घ्या. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन याचा मध्य करून घ्यावा लागतो. हे पहा असं पकडा आणि मध्य करून घ्या. इथे मध्य करून झाला. हे पहा ह्या 2 लाईनी आहेत ना त्याचा मध्य करून घ्या. आलं लक्षात. एक लाईन ओढून घ्यायची कडेपर्यंत म्हणजे खालीपर्यंत इथपर्यंत. हे पहा असा शक्यतो पट्टीचा वापर करा. एक लाईन सरळ खालीपर्यंत ओढून घ्या. इथपर्यंत आपण जिथपर्यंत वाढून घेतलं का तिथपर्यंत एक लाईन ओढून घ्या. माप टाकायला सोपं पडेल म्हणजे चुकणार नाही. हे पहा उंचीचं मार्किंग, आडवं मार्किंग, छाती मार्किंग त्याच्यावरती येतं म्हणूनसाठी समजून सांगते. आता वरून उंचीचं मार्किंग करून घ्या. ब्लाऊजची उंची माझी इथे 14 तयार होणार आहे ना म्हणूनसाठी इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता ही लाईन आपण अशी ओढून घेतली त्याच्यावरती सुद्धा आपण इथे मार्किंग करून घेतलं. आले लक्षात. झालं बरोबर. आता ह्याच्या समोरच्या बाजूला एक लाईन ओढून घ्या. ब्लाऊज परफेक्ट बसतो. आता इथं काय करायचं हे पहा ह्या बाजूला अर्धा इंच घेतलं तरी चालतं किंवा अर्धा इंचापेक्षा कमी घेतलं तरी सुद्धा चालतं. हे पहा ह्या सुद्धा बाजूला मी तेवढंच मार्किंग करून घेते म्हणजे दोन्ही सुद्धा बाजून एकसारखं करून घ्या. मग आता इथून आतमध्ये 2 इंच घ्या. 2 इंच. हे पहा 2 इंच लिहून ठेवते. आता मग असा बरोबर त्रिकोण तयार करून घ्यायचा. तो कट करू नका. आपण पाठीच्या बाजूला कसा देतो त्या पद्धतीने देऊन घ्यावा लागतो. ते कट करायचं नसतं. आता ह्या बाजूला छातीचा खोलगट भाग तयार होण्यासाठी आणि ब्लाऊजसुद्धा परफेक्ट बसण्यासाठी ह्या बाजूला आपल्याला इथे 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1.25 इंच म्हणजे किती 1 आणि 2 लाईनी. आले लक्षात. इथे आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. ही लाईन आपण ओढून घेतली का त्याच्यावरती ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला 1.25 इंच मार्किंग करून घ्या. लगेच ह्या बाजूला 1.25 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला 1.25 इंच म्हणजे इथे 1.25 इंच इथे 1.25 इंच. तिथेच आपला खोलगट भाग तयार होतो परफेक्ट आणि ब्लाऊज बसायला एकदम असं परफेक्ट बसतो. आता हे झालं बरोबर. आलं लक्षात. आता इथं काय करायचं आपण वरून मार्किंग केलं इथे मग ह्याच्यावरती बरोबर असा पट्टीचा वापर करायचा आणि असा त्रिकोण तयार करून घ्यावा लागतो. लक्षात ठेवा नेहमी. हे पहा झालं बरोबर. हे अशा पद्धतीने इथे आपण हे कट करून टाकणार आहोत. आता हे अंतर दोन्ही सुद्धा एकत्र मोजून घ्यायचं. हे पहा एकत्र मोजून घ्यायचं. एवढं भरलं मग तेच मार्किंग आपल्याला ह्या बाजूला वाढवून घ्यावं लागतं. लक्षात ठेवत जा नेहमी. परत एकदा समजून सांगते. हे अंतर एकत्र मोजून घ्यायचं. जेवढं भरेल ना तेवढं इथे लगेच असं वाढवून घ्या. हे आपण इथे कट करणार आहोत. लक्ष देऊन बघा. हे पहा हे कट करावं लागतं. इथे आपल्याला खोलगट भाग तयार होण्यासाठी ते मार्किंग लागतं. हे आपल्याला कट करावं लागतं म्हणजे जुळवून येतं म्हणजे जवळ येतं. मग फिटिंगच्या बाजूला ही जागा पुरत नाहीये पाठीच्या बाजूला फिटिंग करताना. त्यासाठी एवढं जेवढं आपलं हे अंतर भरेल तेवढं ह्या बाजूला तेवढंच वाढवून घ्यावं लागतं. लक्षात आलं तुमच्या हे नक्कीच. आता इथे बघा. हे पहा आता ही लाईन ह्याला फक्त अशी मी जोडून घेतली इथपर्यंत. आलं लक्षात. आता इथे बघू शकता ही आपली फिटिंगची बाजू. फिटिंगच्या बाजूने इथे आपल्याला फक्त 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच ते कशासाठी लागतं इथे सुद्धा शिलाई मार्जिंग लागणार त्यासाठी घ्यावंच लागतं आणि फिटिंग अशी खूप क्रॉसमध्ये येते त्यासाठी इथून इथे 1 इंच घ्यावंच लागतं. लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथं काय करायचं हे पहा असं मार्किंग करून घ्या. आता इथून ही लाईन ह्याला जोडून घ्यायची. सोपं सांगते त्यासाठी. हे पहा ही लाईन ह्याला अशी जोडून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने येऊन जाणार तुमचं. दाखवते मी तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने येऊन जाणार तुमचं. इथे 1 इंच घ्यायचं. हे जेवढं अंतर आहे ना हे पहा तेवढंच अंतर इथे घ्यायचं. ही लाईन ह्याला जोडून घ्यायची. आलं लक्षात. सोपं सांगितलं. आता इथे प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यावा लागतो. हे पहा इथून थोडं 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 किंवा डायरेक्ट देता आलं तर डायरेक्ट देऊन घ्या. हे पहा इथून द्यायचं. हे टोक आहे ना आपण इथं मार्किंग करून घेतलं. वरून इथे मार्किंग करून घेतलं आपण. आलं लक्षात. मग ह्याच्यावरती इथूनच सुरुवात करायची. मग हे पहा आपला समोरचा मुंडा थोडासा असा अर्धगोल येऊ देत काही प्रॉब्लेम नाही. हे पहा अर्धगोल आकार देऊन घ्या म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. आलं लक्षात. सोपं सांगितलं. आता हे झालं बरोबर. आता ही आपली समोरच्या बाजूची फिटिंगची बाजू. ही आपली पाठीच्या बाजूची फिटिंगची बाजू घ्यायची लगेच किंवा फिटिंग कमी जास्त होऊ शकते म्हणूनसाठी मार्किंग करून घ्यावं लागतं. ही फिटिंगची बाजू ही फिटिंगची बाजू. हे पहा इथं पकडायचं. हे पहा असं पकडलं असं पकडायचं इथे. मग एक लाईन ओढून घ्यायची किंवा असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने
परत एकदा समजून सांगते. हे पहा, फिटिंगची बाजू, फिटिंगची बाजू, हा कोपरा, हा कोपरा, आलं लक्षात. हे पहा, इथं ठेवायचं, इथं ठेवायचं. फिटिंग कमी जास्त होते म्हणूनसाठी समजून सांगते. शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी. हे पहा, एक मार्किंग करून घ्यायचं इथे. झालं बरोबर. नवीनला सुद्धा समजेल एवढी सोपी पद्धत आहे. आता हे झालं बरोबर. आता इथं काय करायचं. हे पहा, इथून हा आपण त्रिकोण तयार केला का, तो हा कोपरा म्हणजे ह्या बाजूचा पट्टीचा वापर करायचा आणि ह्या कोपऱ्याला बरोबर असं जोडून घ्यायचं. हे पहा, ह्या बाजूला असा कपडा फिरवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हे पहा, इथं असं ठेवून घेतलं. हे जास्तीचं आहे ना खालच्या बाजूचं. इथे फक्त काय करायचं, इथपर्यंत आलं होतं ना आपण ठेवून. हे पहा, परत एकदा दाखवते. हे पहा, इथपर्यंत आलं होतं ना, तिथे आपण असं मार्किंग करून घेतलं. मग असा पट्टीचा वापर करायचा आणि 1 नंबरचं हे टोक आहे का त्रिकोणचं, हे टोक, त्या टोकावरती असं ठेवायचं आणि फक्त इथे क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची. म्हणजे हे जास्तीचं आहे ना ते आपल्याला घ्यायचं नाही. हे पहा, जास्तीचं आहे ना ते घ्यायचं नाही आहे. इथे आहे असंच आपण ठेवणार आहोत. हे आपल्याला आहे असं ठेवायचं आहे. जरी आपल्या इथे शिलाई होऊन तयार झालं ना तरी हे व्यवस्थित होऊन जाईल, उंचीला परफेक्ट होऊन जाईल म्हणूनसाठी समजून सांगितलं. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, इथून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल आहे. हे पहा, इथून सरळ. आता हे जेवढं जास्तीचं आहे ना आपण थोडंसं क्रॉसमध्ये घेतलं होतं ना, हे पहा, कट करून टाका ते. हे पहा, अशा पद्धतीने कट करून टाकलं. आता इथून ही बाजू म्हणजे ही फिटिंगची बाजू आपली. हे पहा, झालं बरोबर. आता हा समोरचा मुंडा, कारण की ही समोरची बाजू असल्यामुळे हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्या. हे पहा, वरच्या बाजूला. हे पहा, झालं बरोबर. आता इथून आपण घडी त्या पद्धतीने टाकली होती ना, थोडंसं कट करून घेते. आता गळा कट करून घेते मी. हे पहा, हे पहा अशा पद्धतीने. हे पहा, झालं बरोबर. आता इथून ही बाजू. हे पहा, झालं बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपल्या पट्ट्यासुद्धा निघून जातील. शिल्लक राहिलेला कपडा आहे ना आपला हा. आता इथे ना थोडासा कट देऊन घ्या म्हणजे ह्या बाजूला सुद्धा मार्किंग आपलं होईल. हे पहा, ह्या बाजूला सुद्धा झालं बरोबर. आता इथं काय करा वाटलं तर हे मार्किंग आहे ना इथे करून घ्या. थोडं थोडं दिसतंय ना, लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे, आणि थोडासा असा त्रिकोण लगेच आकार देऊन घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, चुकत नाही, एकसारखं होऊन जातं दोन्हीसुद्धा. आता हे झालं बरोबर. आता इथून काय करायचं, हा त्रिकोण, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. थोडेसे कट देऊन घ्या म्हणजे शिलाई देताना काय होतं, सोपं जातं आपल्याला. आता हा त्रिकोण इथून हे पहा इथपर्यंत. हे पहा, झालं बरोबर. हे पहा अशा पद्धतीने होऊन जातं. आता नंतर कट देऊन घ्या, मी सांगते. हे पहा, आता ही बाजू इकडच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा, झालं बरोबर. आता इथे ना थोडासा कट देऊन घ्या. तिथे ना खोलगट भाग परफेक्ट तयार होतं म्हणूनसाठी हे मार्किंग करून घ्यावं लागतं. म्हणजे हे दोन्हीसुद्धा आहे ना असं आलं पाहिजे. हे पहा, ह्याच्यावरती बरोबर ते दोन्हीसुद्धा. हे पहा अशा पद्धतीने ह्या जोडला जातो. हे पहा, तुम्हाला इथे ना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही अजिबात, परफेक्ट होऊन जातो, ते लक्षात ठेवायचं आहे. बरेच मी कटिंग आणि शिलाईचे व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत, त्यासाठी आणखीन तुम्हाला आज मी समजून सांगितलं. बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने हे जोडलं जातं. हे पहा, परत एकदा दाखवते. हे पहा अशा पद्धतीने परफेक्ट आपला इथे खोलगट भागसुद्धा तयार होतो, लक्षात ठेवायचं आहे. आता हे आपलं परफेक्ट झालं. आता इथे खालच्या बाजूला जोडण्यासाठी पट्टी लागते ना कमरेच्या बाजूला, आपण ह्याच्यातून काढून घेऊया. आता ही आपली गळ्याची पट्टीसुद्धा निघाली होती मगाशी, पाठीच्या गळ्याची. आता पट्टी ही ना आपण हुक आणि लूक पट्टीसाठी कट करून घेऊया. गळ्याच्या बाजूचं घेतलं तरी सुद्धा चालतं, लक्षात ठेवायचं. हे पहा, 2 पट्ट्या बरोबर कट करून झालेल्या आहेत. आता कमरेच्या बाजूची पट्टी 1.5 इंच मोजून घ्या, 1.5 इंच मार्किंग करून घ्या. हे पहा इथे 1.5 इंच लक्षात ठेवत जा. 1 आणि अर्धा इंच आलं लक्षात. मार्किंग करून घेते. हे पहा इथं तर बरोबर आहे, पण इथे मी अशी लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली. आता हे मी इथे कट करून घेते. हे पहा इथून इथपर्यंत आणि इथून हे पहा इथपर्यंत. हे पहा एवढं. थोडंसं जास्त घ्या. आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे का, हे पहा अशी घडी करून सुद्धा घ्यावी लागते, त्यासाठी थोडंसं जास्तीचं घ्या. जरी शिल्लक राहिले तरी आपण कट करून सुद्धा टाकू शकतो. हे पहा दोन्ही बाजूंच्या 2 पट्ट्या. आता हे सर्व कटिंग झालेलं आहे. बाहीसुद्धा परफेक्ट आपली कटिंग करून झालेली आहे, मग असे दाखवलं मी तुम्हाला. आता हे सर्व आपल्याला इथे ब्लाऊज पिसावरती कट करून घ्यायचं आहे.
आता इथे बघू शकता अशा पद्धतीचा ब्लाऊज पीस आहे. हे पहा, हे बाहीसाठी, हे आपल्या गळ्यासाठी येणार आहे पाठीच्या बाजूच्या, आणि इथे सुद्धा बाहीसाठी आलेलं आहे. इथे कट करून घ्यायचं आहे. ही सुईची बाजू, ही सुईची बाजू आलं लक्षात. डिझाईन आहे म्हणून समजून सांगते. आता ही झाली उलट बाजू. आता ही उलट बाजू इकडे घ्यायची. हे पहा इथे, म्हणजे दुसऱ्या बाजूवरती. हे पहा, ही उलट बाजू आहे, लक्षात ठेवा. आता ही सुईची बाजू, ही सुईची बाजू, म्हणजे आतली सुईची बाजू झाली पाहिजे. आलं लक्षात. आता असं पकडायचं आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यावं लागेल. हे पहा, अशा पद्धतीने एकसारखं पकडा. हे पहा, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत. हे पहा, डिझाईन एकावरती एक आपली आली पाहिजे. हे पहा, असं ठेवायचं. डिझाईन असेल तर हे पहा, इथे होऊ द्यात, काही प्रॉब्लेम नाही. कमी जास्त झालं तरी सुद्धा चालतं, पण ही डिझाईन आहे ना, एकावरती एक आपली आली पाहिजे. आणि हा मध्य तर खूप महत्त्वाचा असतो. मध्य बरोबर मध्यावरती आला पाहिजे. हे पहा, हा मध्य आहे ना, तो मध्य सुद्धा मध्यावरती ठेवून घ्या व्यवस्थित. हे पहा, म्हणजे कटिंग करायला तुम्हाला सोपं पडेल म्हणूनसाठी समजून सांगते. हे पहा, झालं बरोबर. इथे सुद्धा बरोबर झालेलं आहे. आता इथे काय करते, हे पहा, बाहीचा मध्य आपण मागाशी केलेला आहे, बघू शकता. इथे हे मध्यावरती बरोबर आलं पाहिजे ना, त्यासाठी हा बाहीचा मध्य वाटलं तर मार्किंग करून ठेवा, नसेल केलं तर. हे पहा, मध्य बरोबर आहे. आता तो मध्य ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. हे पहा, बरोबर येते का असं बघून घ्या. आता इथे सुद्धा बघा बरोबर आहे का. हे पहा, असं ठेवायचं. थोडंसं वरच्या बाजूला ठेवून घेते, एवढं तरी ठेवून घेते मी. हे पहा, असं ठेवून घेतला. हे पहा, थोडंसं वरच्या बाजूला मध्य बरोबर मध्यावरती मी घेतला. हे पहा, इथे सुद्धा झालं बरोबर. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, बरोबर राहते, समोरच्या बाजूला येते बरोबर. फक्त हे बरोबर आलं पाहिजे. आता हे आपल्याला इथे सर्वात आधी कट करून घ्यायचं आहे. आता इथे पाठीची बाजू ठेवून घ्यायची. हे पहा, ही सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा. असं ठेवलेलं आहे मी. हे पहा, ही डिझाईन बघायची. दोन्ही सुद्धा एकावरती एक असं ठेवून घ्या. हे पहा, इथे सुद्धा डिझाईन आहे, व्यवस्थित एकसारखं करून घ्या. ह्याच्यावरती सुद्धा हे पहा, बंद बाजू आहे ही, लक्षात ठेवा. बंद बाजू माझ्या बाजूला आहे, असं ठेवून घेतलं मी. आता इथे मी पाठीची बाजू, आपला हा गळा आहे, ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवायचं कटिंग करताना. आता ही बंद बाजू आहे, ही बंद बंद बाजूला करून घ्यायची. आता इथे थोडंसं खाली ठेवून घ्या. हे पहा, एवढं अर्धा इंच खाली ठेवून घ्यायचं. हे पहा, एवढा. आता इथे मी असं ठेवून घेतलं, अर्धा इंचाने खाली ठेवला थोडंसं. हे पहा, एवढं ठेवून घेतलं मी बरोबर, म्हणजे होईल ना ते व्यवस्थित. हे पहा, असं ठेवून घेतलं. तर ह्या बाजूला थोडंसं ठेवून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, जेवढा आपला शिल्लक कपडा आहे तेवढा असं घडी करून घ्या. हे पहा, घडी करून झालेली आहे. एकसारखं फक्त पकडा. हे पहा, घडी करून झालेला आहे. आणि ठेवल्याच्या नंतर कपडा सुद्धा आपला एकसारखा व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघत जा, कमी जास्त होऊ देऊ नका. आता इथे बघा, अस्तर कटिंग केलेलं असं बसतंय का ते सुद्धा बघून घ्यायचं एकदा. हे पहा, बसतंय बरोबर, आले लक्षात. आता ही बाजू इथे सुद्धा बसतंय का असं बघायचं. हे पहा, बसतंय बरोबर, ही सुद्धा बाजू बरोबर आहे. आता हे आपल्याला सर्वात आधी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथे मी ठेवून घेतलं आणि हे मी इथे कट करून घेते. आता इथे आपल्याला पायपिंगला लागणाऱ्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. आपल्याकडे एवढा कपडा शिल्लक आहे. क्रॉस कुठं आहे ना तिथं असं बघायचं आहे. हे पहा, आणि शक्यतो असा पट्टीचा वापर करत जा, बरोबर त्याच्याच मापाच्या असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, इथे एक मार्किंग करून घ्यायचं. शक्यतो पट्टीचा मापाच्या काढून घ्या, पट्टीचा वापर करा. हे पहा, एक झाली, परत दुसरी, जेवढ्या लागतात ना तेवढ्याच काढून घ्या. हे पहा, आता ह्या पट्ट्या इथे मी कट करून घेते. हे पहा, इथे
पट्टीच्या मापाच्या काडा क्रॉसमध्ये लक्षात ठेवायचं आहे, जेवढ्या लागतात तेवढ्या तुम्हाला इथे. हे पहा, अशा पद्धतीने ते बरोबर होऊन जातात. एक काढून घेते, अजून एक. हे पहा, किंवा असं ठेवून बघा बरोबर आहे का. बरोबर आहे. कट करून झालेले आहेत. इथं आपली परफेक्ट ब्लाऊजची कटिंग करून झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.